मित्रांनो, गावाकडची खरी मजा ना असं झाडांवर चढून ते झाडावरचे फळं खाण्यात असते. आणि आता मी तेच केलंय. मला इथे आहे ना एक चिंचाचं झाड दिसलं आणि चिंचाचं झाड पण असं आहे ना, त्याच्यावर एवढ्या चिंच आहेत ना, लय म्हणजे लय. हे बघा समोर पूर्ण झाड चिंचाने भरलेलं आहे आणि मी आता आलोय त्या चिंचा काढायला. आणि टेन्शन घेऊ नका, एकदम सुरक्षितरित्या वरती आलोय. नाही तर कमेंट करताना की झाडावर गेलाय, एवढं मोबाईल पकडून शूटिंग करतो, एवढं काय गरजेचं आहे का? तर तसं काय नाही मित्रांनो, एकदम सुरक्षितरित्या वर आलोय आणि मी तुम्हाला चिंचा दाखवतोय. बघा नुसते आकडे आकडे, लय मोठ्या चिंचा तिथं. हे बघा यप्पा, मी इथं बसू शकतो मित्रांनो. हे बघा मित्रांनो, निवांत बसलो मी इथं. आणि हे पा चिंच कसं आहे, असं तोडायचं डायरेक्ट. अशा पद्धतीने लय मोठ्या चिंचा मी तोडल्यात आणि जमा केल्यात. आता मी त्या घरी घेऊन जातो. पण मला असं वाटतं की मी जर जास्त तोडल्या ना अजून, तर मला असे विकता पण येतं, मग बाजारात वगैरे जाऊन विकता येतं. पण ते मला जमणार नाही, त्याच्यामुळे मी इथं आलो. चिंचा तोडले मी घरी घेऊन जाणार, मित्रांना देईन, मैत्रिणीला देईन, तेवढंच सगळे खुश होऊन जाते. मग बाकी मी थांबतो या ब्लॉगमध्ये. हे बघा इथं चिंचा, थोडंसं कॅमेरा पाठीमागचा करून दाखवतो म्हणजे तुम्हाला अजून स्पष्ट दिसतं. मग मित्रांनो, बाकी तुम्हाला हा आपला झाडावरचा चिंचाचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. बाकी लवकरच भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. आजच्यासाठी एवढंच, टाटा.